समजतं. अशा वेळेला त्यांचं सगळं करणं ही जबाबदारी आहे. पण त्याच वेळेला इकडची जी व्यक्ती आहे करणारी ती 65 क्रॉस केलेली असते. म्हणजे तिचे पण प्रॉब्लेम्स सुरू झालेले असतात. अशा वेळेला नेमका कसा सोल्युशन काढायचं? त्यात आता सिंगल चाइल्ड प्रॉब्लेम आहे. एकच मुलगा किंवा मुलगी आता आहे आताच्या ह्याच्यात. ही बदललेली परिस्थिती आहे. तर अशा वेळेला नेमकं तुम्ही जसं म्हटलं की वृद्धाश्रमांची गरज नाही. पण काही ठिकाणी अशा पद्धतीची डॉक्टर साहेबांनी सांगितली तशी गरज आहे नाही का? नक्कीच आहे, पण ती अशा परिस्थितीतच आहे. अशा परिस्थितीत आहे. हां, मग जिथे अशी परिस्थिती नाही आहे ते पण सगळेच जण टाकायला लागले तर चालत नाही ना. असं नाही ना होऊ शकत. आता हे म्हणाले तो जो प्रॉब्लेम आहे की कुठेही परसागडला बसतायत, कुठेही काही करतायत, कपडे न घालता फिरतायत, तर हा एक मेजर रोग आहे, हा एक मेजर आजार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये प्रॉपर त्यांना नेऊन ठेवणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. पण नॉर्मल आहे सगळं तरीसुद्धा आता ते झालंय. एक तसा एक आता हे होत चाललाय की जाऊ दे त्यांना, ते नको आहे, डिस्टर्ब होत आहेत आम्हाला. अरे डिस्टर्ब कसं होऊ शकतो? कधीतरी आई वडिलांचं अंगणामधनं काढलं तर तुम्ही एकदाही मनात विचार येत नाही की ह्यानी माझं पण काढलेलं आहे म्हणून? मी कुठे काय स्वच्छ एकदम आलो की काय? नाही ना, मी लहानपणी वाटेल ते केलं यांच्या अंगावर. ते न कंटाळता अत्यंत आनंदाने रात्र जागून त्यांनी सगळं केलेलं आहे. रात्री 11 नंतर बाप येऊन रात्रभर जागून पुन्हा पहाटे तो ऑफिसला गेला. त्याच्या चेहऱ्यावर आठ्या नव्हत्या करताना. मग आता मी त्यांचं करायची वेळ आल्यावर माझ्या चेहऱ्यावर लगेच आठ्या काय येतात? तेच हे बोललं गेलं पाहिजे, घरातनं सांगितलं गेलं पाहिजे, सातत्याने त्याच्यावर चर्चा झाली लगेच पाहिजे. असं नाही ना होत. मला चैतन्याकडे जायचं आहे. चैतन्य एक अतिशय सुंदर काम चैतन्याने केलं आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा आपल्याकडनं मला अपेक्षित आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम घडवून आणला. आणि दुसरं एक त्यांनी तुमच्याजवळ सगळ्यांजवळ एक फॉर्म दिलेला आहे जो सेल्फ असेसमेंट फॉर्म आहे. तो चैतन्य त्याबद्दल थोडंसं सांगा. आपण आता समापनाकडे जाऊया. ॲक्च्युली जेव्हापासून आम्ही हा विचार केला की आपल्याला या विषयावर चर्चा करायची आहे तेव्हापासून माझ्या डोक्यात अनेक प्रॅक्टिकल पॉईंट्स घोळत होते. आणि मी म्हटलं की या सगळ्या ह्याच्यातनं एक टेक होम मेसेज पण जायला हवा. तर आम्ही सुरुवातीला सगळ्यांना हा कागद दिला आहे. मला बऱ्याच लोकांनी सुरुवातीला विचारले की हा भरून आम्हाला द्यायचा आहे का? तर हा ॲक्च्युली ही प्रश्नावली जी आहे ही तुमच्यासाठी आहे. आणि हे सेल्फ असेसमेंट आहे. तुम्ही तुमचे असेसमेंट करा. तुम्ही कोणत्या लेवलला आहात हे तुम्ही ठरवा आणि तुम्हाला कुठल्या लेवलला जायचं हे पण तुम्हीच ठरवा. आणि त्याच्यामध्ये मी 2 पार्ट्स केलेले आहेत. एक यंग जनरेशनसाठी आहे आणि दुसरं सिनियर जनरेशनसाठी आहे. तर जसं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आईवडिलांशी रोज बोलता का? आता मी हे प्रश्न याच्यात मी हा लिहिला नाही आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर राहता का, कारण कधी तुम्ही राहू शकता कधी राहू शकत नाही. काही तुम्ही जर समजा परदेशात आहात किंवा दिल्लीला आहात तर तुम्ही कमीत कमी रोज आईवडिलांशी बोलता का, हा एक मुद्दा आहे. दुसरा, तुम्ही तुमच्या आईवडिलांना कधीतरी जेवायला, डिनरला, लंचला किंवा कुठल्या सोशल फंक्शनला घेऊन गेले का किंवा घेऊन जाता का? अगदी छोटा पॉईंट आहे पण महत्त्वाचा आहे. तिसरा पॉईंट म्हणजे तुम्ही त्यांना जसं हेल्थ चेकअपसाठी त्यांना घेऊन जाता का किंवा त्यांचं हेल्थ चेकअप करता का? आणि अचानक होणाऱ्या आजारपणाकरता तुम्ही पैशाची तरतूद करून ठेवली आहे का? आज बघता बघता समजा गुडघ्याचा प्रॉब्लेम झाला किंवा हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि एन्जिओप्लास्टी करावी लागली तर तुमच्याकडे तेवढी पैशाची तरतूद आहे का? आणि ह्या गोष्टी जशा आहेत तसंच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आईवडिलांच्या वाढदिवसाला तुम्ही त्यांना विश करता का? छोटासा मुद्दा आहे पण बरेचदा आपण विसरून जातो की आपल्या आईवडिलांचा वाढदिवस आहे. आपण व्यस्त कार्यक्रमांमध्ये आपण विसरून जातो आणि मग ते त्यांच्या लक्षात राहतं. तर ह्या गोष्टी व्हायला नको. तसंच मोठ्या जनरेशनसाठी, सिनियर लोकांसाठी काही प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये एक हाच आहे की तुम्ही तुमच्या मुलांशी रोज बोलता का? जसं मी आमच्या घरचं उदाहरण सांगतो की मी जेव्हा तयार होऊन खाली येतो आणि हॉस्पिटलला जात असतो तेव्हा आई मला म्हणते, चैतन्य नवीन शर्ट घातला का, छान दिसतोय. कधी कधी मनीषाला म्हणते की अरे चांगला रंगाची साडी घातली आहे, चांगली दिसते. तर ह्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्ही त्यांचं कधी कौतुक करता का, हे पण महत्त्वाचं आहे. संध्याकाळी घरी आल्यानंतर बाबा TV पाहत बसलेले असतात तर बरोबर सांगतात की आज मोदींचं भाषण खूप चांगलं झालं बरं, तू मिस केलं. तर असं तुम्ही जर संवाद स्वतःहून साधा. तुमचे मुलं खूप बिझी आहेत, ते बोलत नाही म्हणून आम्ही बोलणार नाही असं का करता? तुम्ही पण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. ते काहीतरी हो नाही तर म्हणतील, हू तर म्हणतील आणि मग काही थोड्या वेळाने बोलायलाही लागतील. तर अशा गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि एक 2-4 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की तुम्ही तुमची विल केलेली आहे का? मला वाटतं विल केलेली करणं
हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि हा प्रॅक्टिकल पॉईंट आहे. सगळ्यांनी तुमची विल करून घ्यायला हवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बँकेचे अकाउंट्स हे जॉईंट अकाउंट विथ नॉमिनेशन असायलाच हवे. आणि कारण सडनली काही प्रॉब्लेम आले तर मग त्याच्यामध्ये फार त्रास होतो, सगळ्यांनाच त्रास होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तरतुदी आहेत, ज्या भविष्याच्या त्या आपल्याला करून ठेवायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यात टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टीम पण दिलेली आहे की जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला किती मार्क आपल्याला याच्यात मिळाले आणि आपल्याला तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का. तर हा सगळेजण तुम्ही घरी घेऊन याच्यावर चर्चा देखील करा आणि तुमच्या बाकीच्या लोकांना देखील हे द्या असं मी आवाहन करतो. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मी डॉक्टर साहेबांकडे येईन पुन्हा. मघाशी अर्धवट राहिला विषय डिमेन्शियावर आणि अल्झायमरवर आपण बोलत होतात. हा डिमेन्शिया टाळता येतो का? हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. हां, मला वाटतं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काही उपाय आहेत जे सगळ्यांनी लागू करायचा प्रयत्न करायला हवा. मी असं म्हणेन की डिमेन्शिया पूर्णपणे टाळणं कठीण असतं, पण तो पोस्टपोन जरूर करता येतो. म्हणजे समजा तुम्हाला 75व्या वर्षी होणार असेल आणि तो 10 वर्षांनी जरी पोस्टपोन झाला, 15 वर्षांनी झाला तरी पुष्कळ. तुम्ही तेवढे जगाल की नाही हे माहीत नाही. पोस्टपोन करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी जे काही उपाय ते असेल की एकतर काही प्रकारच्या डिमेन्शियांमध्ये काही रिस्क फॅक्टर असतात, जसं डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर हे रिस्क फॅक्टर आहेत. म्हणजे डायबिटीस किंवा हाय BP असेल तर मग पुढे डिमेन्शिया व्हायची शक्यता जास्त राहते. तर ह्यासाठी आपण तरुण वयापासून उपाय करू शकतो. म्हणजे एक तर चांगली झोप घेणं. झोप अत्यंत महत्त्वाची आहे. आजकालच्या काळात झोप बहुतेक कमी होऊन जाते. तर झोप चांगली घेणं, नियमितपणे व्यायाम करणं. कारण व्यायाम केल्याने म्हणजे शारीरिक फायदे तर अनेक होतात, पण ज्या बौद्धिक क्षमता आहेत, आपली एकाग्रता आहे, आपली स्मरणशक्ती आहे, तीसुद्धा सुधारते. व्यायाम केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं. कोलेस्ट्रॉल कमी झालं की परत ब्रेनमध्ये कोलेस्ट्रॉलचा जो इफेक्ट होऊन डिमेन्शिया पुढे जाऊ शकतो ते कमी होतं. चांगला आहार घेणं, म्हणजे तसं पाहिलं तर ह्या कॉमन सेन्स गोष्टी आहेत. म्हणजे नेहमीच आपण म्हणत आलो आहे, पण ह्या गोष्टीने सुद्धा डिमेन्शिया प्रिव्हेंट होतो. आहारामध्ये विटामिन्स, मिनरल्स, आता चैतन्यने बरेच उपाय सांगितले. सॅलड जास्त घ्या, फळं जास्त घ्या वगैरे वगैरे. काही वेळापूर्वी म्हटलं होतं की दारूचं सेवन करत असाल तर अगदी थोड्या प्रमाणात. एका पेशंटने मला येऊन विचारलं होतं की डॉक्टर साहेब तुम्ही भाषणात म्हटलं की थोड्या प्रमाणात घ्या, मी ॲक्च्युली घेत नाही आहे, तर थोडी थोडी घेत जाऊ का? थोडी थोडी पिया करू. तसं घेत नाही आहेत त्यांनी अजिबात घेऊ नये. जे जास्त घेत आहेत त्यांनी कमी करावे. स्मोकिंग, धूम्रपान पूर्णपणे बंद करणं. सामाजिक बांधिलकीबद्दल आपण बोलतो होतो. सामाजिक बांधिलकी जर राहिली, जसं शरदही म्हणाले की आपण कोणत्या ग्रुपचा मेंबर असतो, काही व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी केली, काही NGOचा भाग झालो आपण, तर त्यानेसुद्धा फायदा होतो. आणि एक शेवटचा मुद्दा म्हणजे जर आपल्याला मेंटल स्टिम्युलेशन मिळत गेलं, मानसिक उत्तेजन. आता हे मानसिक उत्तेजन कुठनं मिळणार? म्हणजे अशी काहीतरी तुम्ही ॲक्टिव्हिटी करा की जिथे बुद्धी वापरावी लागेल. आता कॉमन उदाहरण दिलं जातं की शब्दकोडी सोडवा, सुडोकू करा. तर फक्त तेच करणं आवश्यक नाही आहे, पण असं काही वाचन करा की ज्याच्यामध्ये बुद्धीला थोडी चालना मिळेल. मी माझं स्वतःचं सांगतो की रोज रात्री झोपायच्या आधी कमीत कमी अर्धा तास मी असे काही विषय वाचतो जे मेडिसिनशी संबंधित नाही आहेत. ॲस्ट्रॉनॉमी, अँथ्रोपॉलॉजी. आणि मग हे वाचता वाचता विचार बराच करावा लागतो, क्रॉस रेफरन्स करावं लागतं, डिक्शनरी उघडावी लागते, तर तिथे चालना मिळते. एक रिसर्च असा झाला आहे की जर तुम्ही नवीन भाषा शिकायचा प्रयत्न जरी केला तर डिमेन्शिया 4 वर्षांनी पुढे जातो. आता फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एखादी अशी भाषा, समजा उद्या मी ठरवलं की ठीक, माझा शेजारी गुजराती आहे, माझा मित्र, त्याच्याकडे मी गुजराती शिकायचा प्रयत्न करेन. तर आता ब्रेनला जे स्टिम्युलेशन मिळतं हे करताना, नवीन शब्द शिकताना, त्या भाषेतली वाक्यरचना त्याचा विचार करताना, तर हे असे काही उपाय आहेत जे आपण एक नियमितपणे करत गेलो तर कमीत कमी आपली बौद्धिक ऱ्हास जो आपला आहे तो पोस्टपोन होतो. तुम्ही काय सांगाल? टेक होम मेसेज एक आजच्या कार्यक्रमाचा आणि आजच्या विषयाचा. खरं म्हणजे हा विषय न संपणार आहे. याच्यातल्या प्रत्येक प्रश्नावर एक कार्यक्रम होऊ शकतो आणि इथे बसलेल्या 1000 लोकांचा 1000 प्रश्नांचा हा विषय आहे. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येकाचे पापुद्रे वेगळे आहेत, प्रत्येकाला आलेले अनुभव वेगळे आहेत. आपण एक त्यातला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. आपण काय बोलू? मगाशी म्हटलं मी, आणि मगाशी डॉक्टर म्हणाले की
जसा आहे तसा माणूस स्वीकारायला पाहिजे. माझ्या चौकटीत मी त्याला बसवायचा प्रयत्न केला की ते नातं फिसकटलंच म्हणून समजा. मग ते नातं नवरा बायकोचं असू दे, बाप मुलाचं असू दे, बहीण भावाचं असू, कुठलंही असू दे. गोल भोका चौकोनी खुंटी बसत नाही, तसंच आहे. आणि आपण बऱ्याच अंशी हेच करायला जातो की माझ्या अपेक्षेनुसार तो वागला तर तो चांगला, तो जसा आहे. अरे तो एक वेगळी स्वतंत्र व्यक्ती आहे. आपण म्हणतो आपण एकमेकात मर्ज झालो वगैरे, खूप प्रेम केलं, 40 वर्ष संसार, असलं मर्ज बीज असलं काही होत नाही बरं का. म्हणजे ते स्वतंत्रच राहतात दोन. ते दोन ध्रुवावर दोन आपले आपले तारे तसेच असतात. ते आवडत असतात म्हणून ते एकमेकांना बघत बसतात आपले, एवढंच ते. पण ते मुळात म्हणून ते काय सगळंच बदलत नाही, सगळे मर्ज बीज असं काही नसतं. त्यामुळे ते दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, सगळीच स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. नातू वेगळा आहे, नातवंड वेगळं आहे, प्रत्येकाचं एक वेगळं आहे, DNA त्याच्यात वेगळा वेगळा आहे. त्याला परमेश्वराने काहीतरी वेगळं देऊन पाठवलेलं आहे. आणि तो तसा आता एखादा खूप चांगला डॉक्टर असतील, त्याचा मुलगा डॉक्टर, पण नातूला शिक्षणातच इंटरेस्ट नसतो. ते एकदम सगळे डॉक्टर त्याच्यावर तुटून पडतात. अरे नालायका, डॉक्टरांचं खानदान आहे आपलं. अरे हो ना, ओके, सगळे डॉक्टर, तो एक वेगळा मेकॅनिक झाला तर काय प्रॉब्लेम आहे. नाही 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 आमच्या प्रतिष्ठेला असं काही नसतं. प्रत्येकाचं वेगवेगळं. आता सचिन तेंडुलकर 12वी पण नाही झाला ना, पण तो भारतरत्न झालाच की, नाही का. असं काही संबंधच नाही आहे. आज मला इथे बोलवलं, मी SSCच पास आहे फक्त, तरी 2 डॉक्टरांच्या मध्ये बसवले मला. त्याचा काही संबंध नाही. म्हणजे मला मी जसा आहे तसा तुम्ही एक्सेप्ट केलात म्हणून तुम्ही मला बोलवलात आणि म्हणून जी मजा आली बोलायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येक माणसाला एवढंच सांगेन की माझ्यानंतर 10-20 वर्षानंतरच्या खुर्चीत मला कधीतरी बसायचंच आहे. हे सतत भान असलं तर आपण आपल्यापेक्षा वरिष्ठांशी, ज्येष्ठांशी खूप चांगलं वागू, चांगलं बोलू. आणि ते जर केलं तरच मी जर माझ्यापेक्षा वयोवृद्ध माणसाला, म्हणजे मी 40शीचा असला आणि 50शीचा, 50 म्हणजे वयोवृद्ध नाही तरीसुद्धा जो माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे वयाने, त्या प्रत्येकाशी मी कसं वागतोय तसाच मागचा येणारा माझ्याशी वागणार आहे. हे साधं म्हणजे बीजगणित शाळेत असतं तसं आहे. मी त्याच्याशी कसा वागतोय तसाच माझ्या मागचा माझ्याशी वागणार आहे. म्हणजे मी जर चांगला वागलो आणि मी त्याच्या खुर्चीत बसलो जाऊन तर माझा इथे येणार तो माझ्याशी तसा वागणार आहे. नाहीतर मी अपेक्षा कुठल्या बेसवर करू. मीच जर कधी कुणाशी चांगला वागलो नाही काही म्हाताऱ्या माणसाशी तर मी कसं. म्हणून ते बघा ना, म्हातारा हा शब्द गेला आणि तिथे ज्येष्ठ नागरिक आला. ज्येष्ठत्व हां, म्हातारा म्हटलं कसं जसं विचित्र वाटतं ना, एकदम माणसाला पण ऐकायला बरोबर वाटत नाही. ज्येष्ठ नागरिक म्हटलं जरा सिनियर सिटीजन्स आहे, लगेच नुसत्या शब्दाने सुद्धा मग किती हे आहे नाही का. तर ते आजोबा म्हणण्यापेक्षा काका बिका म्हटलंच जरा. आणि ज्येष्ठत्वाच्या मागे परिपक्वता पण आली, पॅरलली आलीच ती. एक खूप छान कोट आहे, अ ग्रँडफादर इज समवन विथ सिल्वर इन हिज हेअर अँड गोल्ड इन हिज हार्ट. वा, अगदी खरं आहे की मनामध्ये तसं ज्येष्ठत्व अपेक्षित आहे आणि असं ज्येष्ठत्व मिळालं तर आणखीन आपला समाज पुढे जाऊ शकेल. डॉक्टर, आपण टेक होम मेसेज काय द्याल या विषयाशी, संवाद 2 पिढ्यांमधला. बाकी तर समस्या ज्येष्ठांच्या आपण बोललो, पण संवाद खूप महत्त्वाचा आहे, तर त्याच्यावर आपण. माझ्या मते संवाद प्रश्नच नाही, संवाद फार महत्त्वाचा आहे. आणि मी असं म्हणेन की मी आज जे काही बोललो तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मी ह्याला म्हणतो की दुसरी व्यक्ती जशी आहे तसंच्या तसं त्याला स्वीकार करणं. आपण परफेक्ट नाही आहोत, ती परफेक्ट नाही आहे, आणि आपण दोघे अगदी सारखे नसूनही एकत्र आपल्याला राहायचं आहे ह्याचा पूर्ण प्रयत्न करणं. माझ्या मते ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे, पोटात शिरून त्याला आपलंसं करून घ्या. असं आता हा वाक्यप्रचारच संपला. तर ते पोटात शिरणं म्हणजे काय असतं की थोडंसं त्याला अंजारून गोंजारून त्याच्या खरं काय ते हळूहळू बाहेर काढणं, अपेक्षा. हां, आणि त्याच्याशी मैत्री करणं फार गरजेचं आहे सगळ्याच नात्यांमध्ये. हुकूम आणि हक्क गाजवण्यापेक्षा मैत्री केलीत ना तर त्या मैत्रीतनं तो हक्क आपोआप मिळतोच आणि तो काही करायला तयार असतो तुमच्याकडे. पण तुम्ही हक्क गाजवायला गेलात, मी बाबा आहे, मी आजोबा आहे, तो स्वर लागला की ते गेलंच. मग खूप महत्त्वाचा विषय आहे.
किमान या निमित्ताने कोजागर्तीच्या निमित्ताने या चर्चेला एक छोटंसं हे मिळालं. मला असं वाटतं की आपल्या मनात असलेले सगळे प्रश्न आणि त्याचे सोल्युशन्स आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं आपणच स्वतः लिहून काढूया. त्याचा पण एक चांगला परिणाम आपल्यासाठी होईल आणि समाजासाठी होईल. एकमेकांशी बोलूया. आपण शेवटाकडे जातो आहे. या दोघांचे मी शेंबेकर परिवारातर्फे आणि आपल्या सगळ्यांतर्फे मनापासून आभार मानते. मगाशी मनीषांनी मानलेच आहेत. छोटंसं कोट आहे ते देऊन मी कार्यक्रम संपवते. खूप छान आहे, आजच्या नात्याशी आणि या कार्यक्रमाशी निगडीत आहे. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा. स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन मनेही साफ व्हावी, मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी. स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा, ही दिवाळी रोज यावी माणसांचा देव व्हावा, माणसांचा देव व्हावा. अशी अपेक्षा आपण करूया. आपल्या सगळ्यांना कोजागिरीच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. नमस्कार, धन्यवाद. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला असं मला लक्षात येतं आहे आणि नक्कीच एक टेक होम मेसेज आपल्या सगळ्यांना मिळाला अशी मी अपेक्षा करते. रेणुका देशकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बऱ्याच मेहनत घेतली आहे आणि जरी आम्ही तिचे मी आभारी आहे असे जरी म्हणला नसे तरी एक छोटीशी भेटवस्तू मी तिला देण्याची चैतन्याला विनंती करते. आणि चैतन्याला सुद्धा एक या कार्यक्रमाचा मेमेंटो म्हणून रेणुका तू एक मेमेंटो आठवण असू दे जी आम्ही हॉस्पिटलमध्ये नेहमी ठेवतो. या कार्यक्रमाला बरीच मोठी लोकं आली. प्रमिलाताई मेढे, डॉक्टर डांगरे, श्री येवले प्रोव्हीसी, डॉक्टर महात्मे या सगळ्यांची मी खूप आभारी आहे. आणि आपण दुधाचा आस्वाद घेऊनच येथून जावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. नमस्कार. गाणं ऐकायचं.